अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की आत्मबोधावर आरूढ झाल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये निर्मळ होत नाही असा बोध करणारा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार देणे कर्मप्राप्त आहे. कारण अखंड हरिनाम सप्ताह मोर्चेदर्शी गोरगाव आज सप्त्याचा 5वा दिवस. पुरुषोत्तम मास धोत्याचा महिना 19 वर्षे या सप्त्याचं चालू आहे. श्रीनाथपूर परिसरातील लातूर जिल्ह्यातील सर्व भाविक आणि या क्षेत्र दर्जी गोरगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या सर्व प्रेमाने हा सप्ताह 19 वर्षापासून चालू आहे. या संस्थेचे विश्वस्त संचालक मंडळ यांनी माझा अधिकार नाही, माझी योग्यता नाही, मी नियम मागितला आणि मला नियम दिला असं एखादं निकृप
धात्रीला जाताना वातावरणामध्ये मला गाडी पाहिजे. आप काहीच विचार न करता त्याला गाडी देतात. लोक नाव ठेवतात, मोठ्याचं वंश काय. तसं इथं भरडूजीला लोक नाव ठेवतात. म्हणजे तुम्हाला ते नाराज करणार नाही. जरी कारण मी मागून जरी नियम घेतला असला तर माझ्या वडिलांची पुण्य आहे. माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे मला हा नियम मिळाला ही माझ्या जीवनामध्ये. कारण मला दोन माणसाची आज आठवण फार येते. माझ्या वडिलांची येते आणि आमचे जगन्नाथ पांडे त्या गावात ग्रामदेवत म्हटलं तरी हरकत नाही. हे दोन माणसं एवढे त्या देवस्थानसाठी त्यांनी अतिशय असे म्हणून एक वेळेस मी इथं सहज आलो होतो. तरी मला आरतीला सुद्धा मला मान दिला. तर ते मला कशासाठी मला तर ही तुमच्या वडिलांची पुण्य आहे. माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे मला हा शिवा माझ्या जीवनामध्ये मिळाली. तरी मी सर्व विश्वस्त संचालक मंडळ यांचा ऋण आहे तुमचे तर मी साक्षात मिळवत वाटतो. आमचे गुरुवारे हरिंद्रजी कारण महाराष्ट्रामधून इथं कीर्तनकार त्यांच्या जीवनामध्ये पारखून आणतात आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांच्याही चरणी साक्षात विखे महाराज यांच्याही चरणी साक्षात पण संस्थेचे सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या माझे सासरेच आहेत. दोन नातं आहे. माझे मामा आहेत आणि माझे सासरे आहेत जे गंगापूरचे सम्राट आहेत. पुन्हा आमचे छोटे बंधू त्यांच्या चरणी साष्टांगावर पुन्हा आमचे छोटे बंधू शामराव साळुंके पुन्हा माझे मित्र जे आम्ही बरोबर शिकलो सुंदरजी माने त्यांचे 5-50 पोरं आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांगावर गणेश साहेब आमचे भजन केले. आता सर्वांची काही नावं मला माहिती. आमचे मित्र तुमचे बाबा गोविंदरावजी आता संगीत अलंकार आहेत. तुमचे रामकृष्ण महाराज विनयकरी या मंडपामध्ये सर्व जमलेले सर्व थोर मंडळी यांच्या चरणी विनयकारांच्या बाबाच्या त्यांच्या चरणी सर्वांच्या चरणी अष्टांग घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात होत होती. आम्ही असो सर्व काळ महाराजांनी हे विशेषण लावलं. हे आता दोन गोष्टी आहेत ज्याच्या दरबारात मी बोलतो ते आत्मबोधावर आरूढ असणारे महात्मा स्थिर असणारे ज्यांचा अभंग आहे असे जगद्गुरु कुटुंबात आत्मबोधावर आरूढ आणि स्थिर असणारे महात्मा ज्याच्या मुखामधून तुम्ही आज कीर्तन ऐकता साधन नसेल एक जीव आहे. माझ्या जीवनामध्ये प्रयत्न आहेत आत्मदृष्टीला प्राप्त करण्याचे. म्हणून महाराजांनी या अभंगाचं पहिलं चरण आणि दुसरं चरण पहिल्या चरणामधलं आत्मबोध हा अत्यंत महत्वाचा आहे. दुसऱ्या चरणामध्ये निदाने हे वाचून सापडलं. आपण भगवंताचं नाव घेतो. आज 60-65 वर्षे आमचे झाले. माझं 60 वर्ष गेले. आमच्या वारीला कसं हे निदान सापडलं. दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे. आता बोध म्हणजे काय? महाराजांनी म्हणजे बोध याने असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. तुम्हाला निर्मळ हरिकथा ऐकायची असेल तर तुम्हाला तो आत्मबोधावर आरूढ असलेल्या महात्म्याच्या मुखामधूनच हरिकथा निर्मळ ऐकावी लागेल. आता तो महात्मा कसा ओळखायचा किंवा बोध म्हणजे काय हा प्रश्न आपल्या निर्माण. आता बोध म्हणजे काय? बोध म्हणजे काय नाही माझी ओळख तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची का? स्वतःला तुमची ओळख आहे का? ओळख आहे तुम्हाला सांगा कोणीतरी की मी स्वतःला ओळखितो आणि मी ओळखण्यासाठी माझ्या जीवनामध्ये काय काय प्रयत्न केले.
अध्यात्माचं गुण सांगायचं, आपण देव प्राप्त करायचा म्हणतो, पण स्वतःला ओळखणार तुझ्या जीवनामध्ये आहे. जो स्वतःलाच ओळखणार नाही तो भगवंताला ओळखू शकणार नाही. म्हणून निजात्मा प्राप्तीला कोणी देव मनुष्य योनी, कारण भगवंताने ही मनुष्य योनी कशासाठी निर्माण केली? निजात्मा जी तुझा आहे, माझ्या आत जे आहे, काय आहे? त्याला आत्मा नाव दिलंय, त्याला जीव नाव दिलंय, त्याला ब्रह्म दिलंय, त्याला शिव दिलंय. ही त्यांच्या अनुभूतीमधून त्यांनी नाव दिलं, तुझी अनुभूती नाही. बुद्धीचं दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे. आपण म्हटलं ह्याला आत्मा म्हणायचं, शास्त्रात म्हटलं तुझी अनुभूती काय, स्वतःची आपली अनुभूती, आपण काय साधन आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मला ओळखायचं, कसं ओळखणार आपल्या जीवनामध्ये? कधी प्रयत्न केला का? आहे मी हा कोणा करावा विचार, जोपर्यंत ती आहे तोपर्यंतच प्रयत्न आहे. देह गेल्यानंतर काय, जोपर्यंत देह आहे तोपर्यंतच प्रयत्न. ज्ञान सिद्ध करा. ज्ञान आत्मज्ञान सिद्ध करा. पाहून सांगा येऊन या बराडने बैठल्या तेची नवरा नाही वरची, मी कोणाची मज सांगा कोणी मराळी मराळी कवल ते बनवाय कवल तो वरवा कवल तो नवरा कवल तो मंडप मराळ नव्हे स्वप्न माय बात देव वराची लग्नाचं उदाहरण देऊ सांगा. लग्नाला 7 गोष्टी लागतात. एक लग्नाला 7 पहिला नवरा आणि नवरी, दुसरा वरबाप आणि वरमाळ, त्या वराड आणि वराड, आणि एक 6 मंडप. 7
बाहेर विचारायचं काम नाही. हिची साडी मारून तिचं गडकर तिची बाग फुलाचा हरियाला स्वतःच्या टिकी स्वतःच्या जागेमध्ये राहतो. आपण सुद्धा पहिले आमच्या बैलगाडीमध्ये पहिलं लागलं. आता बैलगाडी तर बुडत नाही, ट्रकही बुडत नाही. आम्ही आमचं लग्न झालं ट्रकमध्ये आता आता ट्रक नाही, ईची गाडी खाली ट्रॅव्हल्स मध्ये सुद्धा तुम्ही बसला टिकी हा जो टिकी शब्द अवघे सांगतात एवढ्या वराळी बैठल्या कोण करुणवरा नाही ओळखी. वराळ आणि वराळी कारण जीवतादात्म्य असलेली देहवृत्ती हे वराळ आणि वराळी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करतात. यांना नवरा कोण आहे कळत दुःखाची का कळत नाही, स्वतःचा वैद्य आहे की कोण करावा विचार. तर आपल्या जीवनामध्ये रोज का होत नाही, काय कारण आहे रोज न होण्याचे, रोज काय कारण आहे आपल्याला बोध न होण्याचे कारण काय कोण आहे. आत्मा हा शिवा कोण आधी हा कोण कधी तर विचार केला कोण कोण आहात तुम्ही असा प्रश्न जोपर्यंत तुम्हाला ह्याचं उत्तर मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या संसारामध्ये सुख दुःख हे तुम्हाला भोगावंच लागेल. इथं जन्माला येण्याचं कारण आहे स्वतःला ओळखायचं. जे प्राणी या प्राणी म्हणून पहिलो विसरू तुमच्या जीवनामध्ये विसर पडण्याचं कारण म्हणून मीच देह आहे. तुम्ही जीव आहे म्हणून नाही, मीच देह आहे. हा जीव मरू लागला नाही, मारू लागला हे दुःख आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आणि हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी अडचणी किती आहे आपल्या जीवनामध्ये. मनोबली होई नाही या मीची आहे केही मग भजले काही बोलू की मी सांगतो माऊली सांगतात मी माऊली उच्चार कर मनोबली मी बोले नाही आम्ही कधी जागा नाही तया मीची आहे केही मग भजेल काही जोपर्यंत मीचा अहंकार जात नाही तोपर्यंत भजन कीर्तन पूजा पाठ दान धर्म सबूत निर्गुण कोणतीच बातमी नाही. ही बोलायला नाही, माऊली बोलायला. म्हणून आपल्या जीवनामध्ये मी तुमचा नाही सामान्याचा तर जास्त होईल. मी तुमच्या जीवनामध्ये सामान्य मी तर कसं आहे नवल अहंकाराची मोठी अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोमे कंटी नाना संकटी नाचू. आज्ञाने मनुष्याच्या मार्गाला लागतच नाही, ज्ञान आलं. मी महाराज झालो, महाराज तर कधीच मुक्त होत नाही. माझं मी स्वतः सांगतो मला मुक्त होतो, गायी मुक्त होतो, महाराज मुक्त. मी शोकांती का नाही एक सांग महाराज कधीच मुक्त होतो. कोणताही गाय भजन करी मुक्त होतो, महाराज मुक्त होतो. मी सांग कारण त्याला वाटते कारण त्याच्या जीवनामध्ये नव्हे ब्रह्मज्ञान बोलत आहे सिद्ध जेव्हा आत्मबोध नाही सिद्धी. त्याच्या जीवनामध्ये आत्मबोध नाही. काय करी शिवाया लटिकाची पानाळ केवळ जाणे विद्या आमचा श्रम आहे. पिंड पोषकाच्या जो ज्ञान गोष्टी धनी दृष्टी नाही संत चिन्हे उमटले अंगी
उपदेशाला मी पात्र झाला. तर एवढंच नाही, महाराजांनी काय जोडी मागत आहे, बहुमय कासे लावितो आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता स्वतःला पवयत नाही गुरु.